I welcome all of you students. So today we are going to solve the day 18th activity for 9th class, which is for English subjects. So let's start. This activity is related to the proverbs, म्हणजेच म्हणी. ही जी activity आहे ही म्हणींवर आधारलेली आहे. So there are some instructions. You can read these instructions at your home. So now we are going to discuss about this activity. जे फक्त उत्तरासाठी इथं आलेले आहेत ते थोडासा व्हिडिओ पुढे घेऊ शकतात, कारण मी आता प्रत्येक फ्रेज प्रत्येक प्रोवर्ब इथं समजावून सांगणार आहे. ज्यांना फक्त उत्तरच हवी असतील ते हा व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ शकतात. पुढे मी उत्तरं दिलेली आहेत. ओके, सो आय एम एक्सप्लेनिंग दीज प्रोवर्ब्स फॉर द स्टुडंट्स हू लाईक एक्सप्लेनिंग. काही ज्या मुलांना एक्सप्लेनेशन हवं आहे त्यांच्यासाठी मी आता इथं एक्सप्लेन करतोय. The learning activity is teachers explain how we use proverbs, tell some of the popular proverbs and examples are given here. इथं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोवर्ब्स कशा यूज केल्या जातात आणि त्याचे एक्झाम्पल इथं सांगायचे आहेत. मग काही प्रोवर्ब्स आपल्याला ऑलरेडी इथं दिलेले आहेत. चला तर पाहूयात हे प्रोवर्ब्स कुठले कुठले आहेत. द फर्स्ट प्रोवर्ब इज बेटर लेट दॅन नेव्हर अँड द मिनिंग ऑफ दिस प्रोवर्ब इज इट इज बेटर फॉर समबडी और something to be late than never to arrive or to happen. एखादी गोष्ट न करण्यापेक्षा ती उशिरा केलेली कधीही चांगली, असा या म्हणीचा अर्थ आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काही एक्झाम्पल सुद्धा इथं खाली दिलेले आहेत बघा. ऑल ऑफ अस हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. आम्ही तुमची 2 तास झाली वाट पाहत आहोत. बट बेटर लेट दॅन नेव्हर. पण तू शेवटी आलास. कमीत कमी उशिरा का असानास तू आलास, हे चांगलं झालं. हा अर्थ या म्हणीचा आहे. Now here you can see the next proverb, that is an apple a day keeps the doctor away. And the meaning of this proverb is basically the phrase is not meant to be taken literally. या म्हणीचा शब्दशः अर्थ तुम्ही घ्यायचा नाहीये. The idea of this proverb is expressing is that eating healthier can help to keep the doctor away. या म्हणीचा खरा अर्थ असा आहे की आपण जर हेल्दी खाणं खाल्लं तर आपण डॉक्टरांपासून लांब राहू, हॉस्पिटल पासून लांब राहू. ओके, सो देर आर सम एक्झाम्पल फॉर दिस. यू कॅन सी हिअर. आशा हॅज अ फ्रेंड हू रेअरली गेट्स सिक म्हणजे आजारी पडणे. आशाची एक मैत्रीण आहे, मित्र आहे, जो क्वचितच कधी आजारी पडतो. अँड व्हेन शी डज शी हँडल्स इट वेल. सो आशा आस्क्ड हर हाऊ आर यू सो हेल्दी. आणि म्हणून आशा तिला विचारते की तू एवढी हेल्दी कशी आहेस. वेल, हर फ्रेंड सेड. तिची मैत्रीण तिला म्हणते, ॲज द सेइंग गोज अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. आय ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर, आय ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ड्युरिंग द वीक अँड आय मेक शुअर टू गेट इनफ स्लीप. मी आजारी का पडत नाही, कारण मी हेल्दी खाणं खाते, भरपूर पाणी पिते आणि त्याचबरोबर पुरेशी झोप सुद्धा घेते. अँड दॅट इज वाय this phrase is used here. आणि ही proverb सुद्धा इथे यूज केलेली आहे. an apple a day keeps a doctor away. Now next proverb you can see here, united we stand, divided we fall. The meaning of this proverb is it is better to stick together. एकत्र राहणं हे कधीही चांगलं असतं. We all know that unity is a strength. आपल्या सर्वांना माहिती आहे एकतेमध्ये शक्ती असते. Unity is of great value in every walk of life. युनिटीला खूप ग्रेट व्हॅल्यूज आहेत. If there is unity amongst people, then their strength increases. माणसांमध्ये जर एकता असेल तर त्यांची ताकद वाढत असते. आणि म्हणून यासाठी ही फ्रेज वापरली जाते. टू एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी. युनिटीची शक्ती दाखवण्यासाठी. मेटाफॉर ऑफ स्टँडिंग टू मीन सक्सेस. याचा वापर काही ठिकाणी सक्सेस साठी पण केला जातो. एक एक्झाम्पल आपण पाहूयात. रोहन आस्क्ड मोहन. रोहन मोहनला विचारतो, डू यू नो दॅट द स्ट्रॉंगेस्ट रोप इज मेड फ्रॉम बाइंडिंग टुगेदर हंड्रेड्स ऑफ वीक थ्रेड्स. दोज कॅन बी इझिली ब्रोकन. तुला माहितीये एक रोप, दोरी किंवा दोरखंड तयार कसा केला जातो. तर दोरखंड अनेक लहान लहान धाग्यांपासून, जे धागे इझिली ब्रोक करता येतील अशा धाग्यांपासून तयार केला जातो. आणि हे धागे लहानशा मुलाद्वारे पण तोडले जाऊ शकतात. बट व्हेन एव्हर आय सी अ रोप, पण जेव्हा मी एक रोप पाहतो, दोरखंड पाहतो, आय रिमेंबर दिस फ्रेज. तेव्हा मला या फ्रेजची आठवण होते, या प्रोवर्बची आठवण होते. आणि ही प्रोवर्ब काय आहे? युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. एकतेमध्ये शक्ती आहे आणि जर आपण एकत्र राहिलो नाही तर वी विल फॉल.
Now, it is the last proverb which is given here. Two wrongs don't make a right. And the meaning of this phrase is said to emphasize that it is not acceptable to do something bad to someone just because they did something bad to you first. एखादी व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागली आहे म्हणून तुम्ही सुद्धा तिच्याशी वाईट वागावं असं नको करायला, हे सांगण्यासाठीची ही फ्रेज आहे, प्रोवर्ब आहे. एक एक्झाम्पल दिलंय बघा इथं. आय नो युअर ब्रदर हिट यू. मला माहिती आहे तुझ्या भावाने तुला मारले, बट यू डोंट हिट बॅक. पण तू त्याला माघारी मारू नकोस. यू नो टू रॉंग डोंट मेक अ राईट. इथं ही फ्रेज यूज केलेली आहे. Now we are moving ahead to the actual activity which you have to write in your notebook. जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे ती आता आपण पाहणार आहोत. इट इज कॉल्ड एज एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी. पहिला प्रश्न इथं काय विचारलाय? विच प्रोवर्ब्स यू कॅन से ऑन डिफरंट ओकेजन्स. वेगवेगळ्या क्षणांसाठी, प्रसंगांसाठी तुम्ही कोणकोणत्या प्रोवर्ब्स वापरू शकता. सो यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन देर आर आन्सर्स. देर आर 5 प्रोवर्ब्स. The first is a stitch in time saves 9. Then barking dogs don't bite. Still waters run deep. All that glitters is not gold. And last one is action speaks louder than words. You can write these proverbs in your notebook as an answer of this first question. पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुम्ही या प्रोवर्ब्स तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. आता दुसरा प्रश्न असा आहे, शो द प्रोवर्ब्स रिटन ऑन पोस्टर. तुम्हाला प्रोवर्बचं एक पोस्टर तयार करायचं आहे आणि तुमच्या स्क्रीनवर दिसतंय यासारखं एखादं पोस्टर तुम्ही तयार करू शकता. And the last activity, it is about evaluation. There are 3 points which is given here. I am going to read this first. Tell some other proverbs. तुम्हाला काही प्रोवर्ब्स सांगायचे आहेत. Tell some of other proverbs using the same pictures. तुमचे शिक्षक वर्गामध्ये आल्यानंतर तुम्हाला काही पिक्चर्स दाखवतील आणि ते पिक्चर्स पाहून तुम्हाला एक पेक्षा जास्त प्रोवर्ब त्या चित्राला अनुसरून तुम्हाला म्हणायचे आहेत. अँड यूज द अबव प्रोवर्ब्स इन युअर ओन सेंटेन्सेस. आणि जे प्रोवर्ब्स तुम्ही म्हणून दाखवत आहात त्याचा वापर तुम्हाला तुमच्या वाक्यांमध्ये करून दाखवायचा. मग ही ऍक्टिव्हिटी तुम्ही कशी लिहिणार आहात? तुम्ही आता पाहू शकता तुमच्या स्क्रीनवर देर आर 3 प्रोवर्ब्स आय हॅव रिटन ॲज वेल ॲज द एक्झाम्पल्स आर ऑल्सो गिव्हन देअर. तुमच्या स्क्रीनवर आता 3 प्रोवर्ब्स दिसत आहेत, त्याचे एक्झाम्पल सुद्धा आहेत. हे तुम्ही आहे असे कॉपी करून घेऊ शकता या प्रश्नाचं उत्तर म्हणून. याच्याशिवाय अजून 2 प्रोवर्ब सुद्धा दिलेले आहेत, त्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे सगळे उत्तर तुम्ही ॲज अन आन्सर लिहू शकता. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.